नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आज जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत त्यांचा इतिहास जितका पराक्रमी आहे तितकाच वेदनांचा आहे. ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. तर आज आपल्यासोबत या विषयावर आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या या मंचावर उपस्थित आहेत प्राध्यापक प्रफुल्ल सर, जे संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष आहेत नाशिकचे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आमच्या या व्यासपीठावर आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. सर, संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे एक व्यक्तिमत्व असं होऊन गेलंय जे जितकं त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आपल्याला ऐकवल्या जातात तितकंच हे व्यक्तिमत्व वादाच्या भोवऱ्यात पण असं आहे असं आपल्याला दिसतं समाजामध्ये. तर सर, धर्मवीर का म्हटलं जसं महाराजांना? जय जिजाऊ. सर, प्रश्न जो तुम्ही विचारलाय त्याला लागूनच मी एक महत्वाची अनुषंगानं या ठिकाणी आपल्या गोष्ट सांगतो. जनतेचं व्यासपीठ आपण नाही तर मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. शाक्तवीर स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे, त्यागाचा बलिदानाचा प्रचंड मोठा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला मिळालेला आहे. पण प्रामुख्यानं छत्रपती संभाजी महाराजांबाबतीत अनेक गैरसमज काही तथाकथित इतिहासकारांनी, विकृत लोकांनी ती गैरसमज पेरलेली आहेत. जसं तुम्ही बोलले, वादाच्या भोवऱ्यामध्ये संभाजी महाराज नेहमीच का असतात? आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये संभाजी महाराजांचं चित्र का उभं केलं जातं? निरव्यसनी, मुद्देसूद, बुद्धिजीवी आणि इतकी मुत्सद्दी मांडणी करणारा राजा, ज्यानं स्वतःचं आयुष्य वाऱ्यासारखं झिजवलं, वाऱ्यासारखा पायाला भिंगरी लावून त्यानं महाराष्ट्र पदक्रांत केला आणि अगदी दिल्लीश्वराला सुद्धा घाम फोडला. त्या संभाजी महाराजांना प्रचंड बदनाम करण्याचं काम काही इतिहासकारांनी, लेखकांनी केलं. यामध्ये प्रामुख्यानं संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये बदनामीची सर्वात मोठी प्रकरणं जी घडली ती म्हणजे थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा हे, आणि संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काही प्रमाणात रगेल आणि रंगेल राजा अशा पद्धतीचं चित्र तत्कालीन त्यावेळेच्या धर्ममार्तंडांनी छत्रपती संभाजी महाराजांचा चुकीच्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना, सोयराबाईंना आणि इतर वडीलधाऱ्या व्यक्तींना संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या पद्धतीनं गायडन्स करणं, अशा पद्धतीची कारवाया त्यावेळेला देखील सुरू होत्या. म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचं काम एक वेळ त्यावेळेस झालं. 100% प्रतिमा मलिन करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि याचा निषेध म्हणूनच सर्व तरुणाईनं आता शंभूराजांचं चरित्र अभ्यासलं पाहिजे. एक छोटा मुलगा त्यांच्या आयुष्यातून म्हणजे लहानपणीच त्यांच्या आईचं क्षेत्र हरवलं आणि तोच मुलगा पुढे जाऊन स्वराज्याचा आधार बनतो. तर महाराज संभाजी महाराज बालपण नेमकं कसं गेलं? अत्यंत संघर्षमय. कारण शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, अगदी संघर्षमय आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. अगदी शिवाजी महाराजांचं बालपणाचा जरी आपण विचार केला तर वयाच्या 16व्या वर्षी तोरणा घ्यावा लागला, किंवा मुरार जगदेवानं पुण्यामध्ये रोवलेली पार ती सोन्याचा नांगर टाकून ती पार उखडून फेकावं लागली. तसं शंभूराजाबद्दल अगदी वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षी असताना मातोश्री सईबाईंचं निधन झालं आणि धाराऊ गाडे नावाची दुधाई ही संभाजी महाराजांना तिथं प्राचारण करण्यात आली. त्या मातेला साडी चोळी आणि नजराणा देऊन जिजाऊ महासाहेबांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. या महाराष्ट्राला 2 छत्रपती देण्याचं काम राजमाता राष्ट्रमातांनी आणि घडवण्याचं काम देखील राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचं छत्र ज्या वेळेला हरवलं तरी सुद्धा सोयराबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांचा सांभाळ अगदी आईप्रमाणे केला आणि त्यांची दूध आई म्हणून धाराऊ गाडे या महिलेनं छत्रपती संभाजी महाराजांची दूध आई होण्याचं भाग्य मिळवलं. आणि त्या पलीकडे जाऊन वयाच्या 9व्या वर्षी जर आपण औरंगजेबाच्या दरबारामधला जर आपण तो तिथला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो प्रवेश तिथं त्या ठिकाणी झाला औरंगजेबाच्या दरबारामध्ये, जी तिथं शिवाजी महाराजांनी मुत्सद्देगिरी दाखवली, जो मराठा बाण आहे, या महाराष्ट्राचा आत्मा आहे, तो स्वाभिमान कुठं शिल्लक ठेवलाय तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नाकावर टिचून 50,000 मनसबदारी असलेल्या जयसिंगाच्या मागे आम्हाला उभं केलं. म्हणून लाथाडणारे छत्रपती शिवाजी महाराज जितके महत्वाचे तिथं होते, तीच लढाई जी काय समोरासमोर आपल्या वडिलांनी औरंगजेबाची तिथं खिल्लत तिथं उडवली आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी तिथनं बाहेर गेले, तेही स्वाभिमान शिल्लक ठेवून हे सगळे संभाजीराजे ज्ञात करत होते.
म्हणजे ते अभ्यासत होते. त्यानंतर तुम्ही जर त्याच वेळेचा त्याच कालखंडामधला जर एक भाग बघितला तर तिथं प्रामुख्यानं मिर्झा राजे जयसिंगांसोबत बुद्धिबळ खेळताना संभाजी महाराज आपल्याला इतिहासात अभ्यासायला मिळतील. आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मुत्सद्दीपणे देताना संभाजी महाराज आपल्याला दिसतील. पण त्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये एका 9 वर्षाच्या शंभू बाळाला सुद्धा कैद करून ठेवण्यात आलं होतं. पण त्यापुढे जाऊन खऱ्या शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला मिठाईच्या पेटाऱ्यातून शिवाजी महाराजांची सुटका झाली, म्हणजे शिवाजी महाराज तिथून निसटले, त्यावेळेला कवी कलश जे शंभू महाराजांचे जे बालपणाचे म्हणजे त्यावेळेसपासूनचे जे मित्र आहेत, अगदी मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे त्यांच्या सोबत होते, त्या कवी कलशांच्या घरी बट्टू वामन म्हणून संभाजी महाराजांना तिथं ठेवण्यात आलं. आणि रायगडावर पोहोचेपर्यंत जिजाऊ महासाहेबांपासून सुद्धा ही घटना लपवण्यात आली की शंभू राजे वाटेमध्ये वारले, अशा पद्धतीची अफवा पसरवण्यात आली, जेणेकरून संभाजी महाराजांचा शोध ही लोक थांबवतील. म्हणजे इतकं वादळासारखं व्यक्तिमत्व, अगदी लहानपणापासूनच संघर्ष संभाजी महाराजांच्या वाटेला आलेला आहे. आपण नेहमीच संभाजी महाराजांचा पराक्रम ऐकतो, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष किती मोठा आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. संभाजी महाराज हे काय फक्त युद्ध आणि लढाईपुरते मर्यादित असणारं व्यक्तिमत्व नाही, इंटरनॅशनल आणि इंडियन आयडॉल खऱ्या अर्थानं. मला तर वाटतं फक्त आत्ताच महाराजांना फक्त लढाई आणि युद्धांसाठीच. येस, एक्झॅक्टली. काय होतंय, अनेक राजकीय पक्ष असतील, महापुरुषांचा वापर, मागले शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा फुले शाहू आंबेडकर असतील, महापुरुषांचा वापर फक्त राजकीय पोळ्या भाजण्याकरता केला जातो. आणि हे मी धाडसी विधान जाणीवपूर्वक आपल्या व्यासपीठावर करतोय, कारण संभाजी महाराज समजून घेण्यासाठी ते अभ्यासावं लागतील. आणि काही इतिहासकारांनी जी संभाजी महाराजांची बदनामी केली त्याला पुसून टाकण्याचं काम सुद्धा आपण वाचक म्हणून आपली आहे. का आपण वेगवेगळे रेफरन्सेस, त्र्यंबक शेजवळकर असतील, वासी बेंद्रे असतील, सौ कमल गोखले असतील, आळ साळुंके असतील, जयसिंगराव पवार सर असतील, या सर्वांचे रेफरन्सेस आपण वाचले पाहिजेत. किंवा त्या काळातले हेनरी ऑक्सिडन असेल, ऑस्टिन असेल, तो केजविन नावाचा जो अधिकारी होता त्याचे रेफरन्सेस असतील, जे समकालीन पुरावे आहेत त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं उमदं व्यक्तिमत्व आपल्या लक्षात येईल. फक्त लढायापुरतं संभाजी महाराज दाखवून दंगली करण्यापुरतं संभाजी महाराजांचा वापर होऊ नये, हे आपल्या व्यासपीठावरून सगळ्या तरुणाईला माझी विनंती आहे. का आपण शिवाजी महाराज, संभाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपण ते डोक्यात घेणं जास्त गरजेचं, त्यासाठी काही वाचणं गरजेचं आहे. माझी सगळ्या तरुणाईला विनंती आहे की आपण त्या वाचनाकडे आलो पाहिजे, संभाजी महाराज समजून घेतले पाहिजेत. त्याचा संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचा जिथे कुठे वापर होत असेल चुकीच्या पद्धतीनं, त्यांची बदनामी कुठे होत असेल तर त्या बदनामीच्या विरोधामध्ये आपण उभं ठाकलं पाहिजे. लहान वयाच्या संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या ज्या दरबारात सांगितलं, आता तुम्ही मागाशी बोललात त्या गोष्टीचं, तर त्या घटनेचा महाराजांवर, संभाजी महाराजांवर असं काय अनुभव हे झाला, म्हणजे प्रभाव काय पडला त्या गोष्टीचा? सर्वप्रथम औरंगजेब हा नुसता भारतापुरता मर्यादित नाही तर आशिया खंडाचा राजा होता. आणि बालवयात शिवाजी महाराज संभाजी महाराजांना जसं जिजाऊ इतर महापुरुषांच्या गोष्टी किंवा आपल्या युगपुरुषांच्या गोष्टी त्यांना सांगत होते, किंवा शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची जडणघडणच, कारण एक असं कुटुंब ज्यानं स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं, त्या कुटुंबातच बालकडू देण्याचं काम संभाजी महाराजांना जिजाऊ आणि शिवाजी राजांनी केलं होतं. औरंगजेबाच्या दरबारात आपण चाललो म्हणजे नेमकं काय, तिथं आपली खातीरपाणी तशा पद्धतीची होईल का? जर तशा पद्धतीची खातीरपाणी होणार नसेल तर आपण संभाजी महाराजांना घेऊन जावं का? अनेक प्रश्नांचा आकडतांडव शिवाजी महाराजांच्या डोक्यात देखील चालू असणार आहे त्यावेळेला. इतका मुत्सद्दी राजा शिवाजी राजांसारखा, तर तो 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना घेऊन औरंगजेबाच्या दरबारात जातील का? तर निश्चित शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना ते जवळून दाखवायचं होतं की आपल्याला मुद्देसूद मांडणी करताना किंवा आपल्याला मुत्सद्दी मांडणी करताना आपण कसं वागलं पाहिजे, आपला स्वाभिमान कसा असला पाहिजे, आपला मराठा बाणा कसा असला पाहिजे. मराठा इन द सेन्स त्यावेळेसचा मराठी बाणा. एक आपण या महाराष्ट्राचे, या स्वराज्य जे आपण महाराष्ट्रामध्ये शहाजी राजेंचे प्रतिपचंद्र लेखे वर्दी विष्णू विश्ववंदिता शहा सुन शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, या शिवमुद्रेला, या राजमुद्रेला अनुसरून जे स्वराज्य आपण उभं करतोय ते कशा पद्धतीचं करतोय. एवढा मोठा बलाढ्य शत्रू औरंगजेब, त्याच्या भेटीसाठी ज्या वेळेला शिवाजी महाराज जात आहेत त्यावेळेला संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक उभं केलंय. आणि तिथं जी दरबारामधली शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जे सुनावलंय याची इत्तमभूत अभ्यास तिथं संभाजी महाराज करत होते. त्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कैदीत असताना औरंगजेबानं केलेल्या कारवाया, म्हणजे त्या वयापासूनच, मी मागच्या प्रश्नामध्येच उत्तर दिलं,
लहान वयापासूनच संभाजी महाराजांना या वादळाची सवय झाली होती बरोबर. आणि लहानपणापासूनच हे बाळकडू या संकटांना सामोरं जाणं, एक स्ट्रगल, हे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी महाराजांना करावं लागलं. आणि त्याचा अभ्यास देखील संभाजी महाराज करत होते. मग ते लहान वयात कुस्त्या खेळणं असेल, बुद्धिबळाचे खेळ असतील, विविध विविध अंगानं संभाजी महाराज देखील तयार होत होते. संभाजी महाराजांचं लेखन कार्य पण खूप मोठं आहे, कारण निश्चित. खूप कमी वयात त्यांनी बुद्धभूषणम सारखा Yes. ग्रंथ पण लिहिलेला आहे. इतिहासात असं म्हटलं जातं सर की औरंगजेबाला संभाजी महाराजांची सर्वात जास्त भीती वाटायची. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा जो ग्रंथ लिहिला, तो संस्कृत ग्रंथ आहे. त्याच्यानंतर 7 शतक नायिका भेद नखशिकांत हे ग्रंथ भोजपुरी भाषेत आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्या बुद्धी कौशल्याचा तुम्ही विचार करा. म्हणजे 350 वर्षापूर्वी एक राजा अशा पद्धतीची मांडणी करू शकतो. आणि त्या राजाचं आजही आपण संभाजी महाराजांचं लिखाण पाहिलं तर आजही अवाक होऊ. प्रकांड पंडित असलेल्या गागा भट्टाला सुद्धा भंभेरी उडवली संभाजी महाराजांनी. ही त्यांची विद्वत्तेची पावती होती. त्यावेळेचा 9 वर्षाच्या संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये जो त्याचा संभाजी महाराजांची जी तीक्ष्ण नजर होती ती औरंगजेबाने हिरली होती. बरोबर. आणि मिर्झा राजे जयसिंग असेल किंवा किंवा तो गोविंद सिंग असेल, जयसिंग असेल, ही लोक औरंगजेबाला इत्तमभूत माहिती देत होती. आणि मुघल साम्राज्यातली काही अधिकारी जी शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला त्या ठिकाणी राहत होती, ती लोक सुद्धा औरंगजेबाला सांगत होती का शिवाजी राजांसारखाच त्याचा मुलगा संभाजी राजा सुद्धा तितकाच हुशार आहे आणि धैर्यवान आहे. ह्या गोष्टीची इत्तमभूत माहिती औरंगजेबाला होती. आणि येणाऱ्या काळामध्ये तर संभाजी महाराजांनी औरंगजेबाला निश्चितपणे दाखवून दिलं. संभाजी महाराजांना निश्चितपणे दाखवून दिलं की संभाजी महाराजांनी सांगितलं की अशा पद्धतीचं वातावरण जर कुठे निर्माण झालं तर वादळासारखा हा संभाजी या मुघल सैन्यावर तुटून पडेल. आणि निश्चितपणे तशा पद्धतीची संभाजी महाराजांनी लढाया सुद्धा केल्या आणि ते निश्चितपणे विजयी सुद्धा झाले. छत्रपती पदावर बसल्यानंतर 9 वर्षापर्यंत जो कार्यकाळ त्यांचं राज्य त्यांनी केलं त्याच्यामध्ये पूर्णपणे मुघलांच्या विरोधात झालं, सर्व शत्रूंच्या विरोधात त्यांचं असं म्हणजे त्यांनी मोहीमच काढलेली होती. आपल्याला तिथे दिसून येईल की महाराजांनी किती प्रखरपणे त्या गोष्टींना म्हणजे तोंड दिलेलं आहे. त्याच्यात शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर खूप मोठे संकट आलं सर. कारण तुम्ही म्हटले की आता औरंगजेबाला भीती वाटत होती किंवा औरंगजेबाने हेरलं होतं की संभाजी महाराजांसारखं हे वादळ आपल्याला पुढे त्रासदायक ठरू शकतं. पण महाराजांच्या निधनानंतर एक असं म्हणता येईल की औरंगजेब थोडासा शांत झाला होता, की त्याला असं वाटलं होतं की आपण स्वराज्य डुबवू शकतो. तर त्या काळात संभाजी महाराजांनी त्याला प्रत्युत्तर कशी केली? खोडतो सर मी हा प्रश्न तुमचा. मुळात शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांना अवघे 9 वर्ष मिळाले. आपण जर विचार केला 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अवघ्या 9 वर्षामध्ये तलवारीच्या पाठीवर आणि बुद्धीच्या बळावर या मराठ्यांचं साम्राज्य अगदी बऱ्हाणपूरपर्यंत आणि दिल्लीश्वराला घाम फुटेपर्यंत संभाजी महाराजांनी घेऊन गेले. आणि याच्यामध्ये संभाजी महाराज काही फक्त मोगलांविरुद्ध लढले नाहीत, बरोबर, तर आदिलशाह, निजामशाह, मोगल, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज आणि सर्वात महत्वाचं आपल्यामधील स्वकीय, परकीय तर सोडाच, पण स्वकीयांविरुद्ध सुद्धा संभाजी महाराजांच्या बाबतीत जास्त लढाया संभाजी महाराजांना परकीयांसारख्याच लढाया स्वकीयांबाबतीत सुद्धा कराव्या लागल्या. कारण तिथं जरी तलवारीची लढाई असली, बुद्धीची लढाई असली, तर इथे सुद्धा फक्त बुद्धीचीच लढाई करू शकत होते, तलवार कोणाला लावू शकत नव्हते. अशा पद्धतीचं वातावरण असताना आपल्याच स्वराज्यात असलेल्या काही मंत्र्यांनी चुकीच्या पद्धतीनं संभाजी महाराजांच्या माहित्या देणं, खबरी पोहोचवणं असे प्रकार घडले. म्हणून संभाजी महाराजांची लढाई काय फक्त एकापुरती मर्यादित नाही. आणि औरंगजेबाने हीच गोष्ट हेरली होती, बरोबर, का संभाजी महाराज हा शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा, म्हणजे शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते आणि संभाजी महाराजांची तुलना होऊ शकते. अजिबात तुलना दोन्ही व्यक्तिमत्वाशी एकमेकाशी करू शकत नाही. पण त्याला हे निश्चितपणे माहित होतं, त्याचे अधिकारी त्याला सांगत होते का शिवाजी राजांसारखाच मुत्सद्दी संभाजी राजा सुद्धा आहे. म्हणून त्याला ही भीती निश्चितपणे होती. आणि शिवाजी महाराज एक्सपायर होईपर्यंत औरंगजेबानं महाराष्ट्र पाऊल ठेवलेलं नव्हतं. संभाजी महाराजांना जेरबंद करण्यासाठी किंवा इतरही कारवाया करण्यासाठी आपलीच लोक त्याला माहिती पुरवत होती. त्याच्यासाठी औरंगजेबाला स्वतःचं सिंहासन त्यागून महाराष्ट्रात यावं लागलं.
हा यामागचा संभाजी महाराजांचा खूप मोठा पराक्रमाचा इतिहास आहे, तो लोकांपर्यंत जात नाही. एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी, संभाजी महाराजांच्या या व्यक्तिमत्वाचा पैलू किती मोठा आहे? निश्चितच दोनही आघाड्यांवर, अगदी सर्वच आघाड्यांवर संभाजी महाराज ग्रेट होते. एका बाजूला संभाजी महाराजांनी लहान बालवयापासूनच विविध विषयात त्यांनी अभ्यासले होते, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं जसं रामाच्या आणि कृष्णाच्या कथा जरी संभाजी महाराज ऐकत असतील, त्याच्याबरोबर गुरु नानक असतील, महाराणा प्रताप असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील आणि त्यांचे स्वतःचे वडील असलेले राजा शिवछत्रपती यांच्या पराक्रमाच्या गोष्टी देखील जिजाऊ त्यांना सांगत होत्या. किंबहुना संभाजी महाराज तशा पद्धतीचे अभ्यासत होते. सर्व धर्मग्रंथाचा देखील संभाजी महाराजांना अभ्यास असेल, हे मी धाडसी विधान या निमित्तानं करतो. तर बऱ्हाणपूरतील हल्ला, बऱ्हाणपूर युद्ध म्हणतो आपण, हो, तो मुघल साम्राज्याला दिलेला मोठा धक्का मानते. हो, निश्चित. त्या मोहिमेचं नेमकं महत्व काय? नेमकं बऱ्हाणपूरची लढाई हा मराठा साम्राज्यातील सगळ्यात मोठा इतिहास आहे. आणि म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो का एखादा हवेत असला का त्याच्या ताडकन जाऊन मुस्काटीत वडणं, तशा पद्धतीचं संभाजी महाराजांनी औरंगजेबाची झोप उडवली आणि मुघल साम्राज्याचं भंभेरी उडवली. ते बऱ्हाणपूर म्हणजे मुघल साम्राज्याचं सर्वात मोठं लष्करी ठिकाण होतं. म्हणजे जर तुम्ही आता इराण अमेरिकेचं युद्ध बघितलं तर सर्वात जास्त टार्गेट कुठला एरिया केला जातो? तो लष्करचा. तर संभाजी महाराजांनी थेट घाव हाला त्यांच्या लष्कराच्या प्रमुख ठिकाणी घातला आणि बऱ्हाणपूरवर विजय मिळवला. आणि या विजयामुळेच मला वाटतं की बादशाहला इथपर्यंत निश्चितपणे औरंगजेबाला मागे सांगितल्याप्रमाणेच आत्ता सुद्धा सांगतो की औरंगजेबाला नाईलाजास्तव महाराष्ट्रात यावं लागलं. महाराष्ट्रात यावं लागलं आणि महाराष्ट्रात तळ ठोकून राहावं लागलं. याला सर्वात मोठं प्रमुख कारण होतं बऱ्हाणपूरवरील हल्ला. आणि हे कदाचित त्याला माहिती असावं का संभाजी महाराज जितका पराक्रमी आहे, शूर आहे, तो निश्चितपणे अशा पद्धतीच्या कारवाया येणाऱ्या काळामध्ये करेल. तर संभाजी महाराजांच्या युद्धनीतीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या इतर राजांपेक्षा वेगळ्या बनवतात त्यांना? निश्चित युद्धनीतीच्या बाबतीत जरी संभाजी महाराजांची आपण आक्रमकता बघितली, पण नुसतं युद्धनीतीपुरतं आणि म्हणजे सांगण्यात तात्पर्य आपल्याला काय झालंय की आपल्यापर्यंत सातत्यानं तलवारीचा इतिहास, मुस्लिम विरुद्ध हिंदू अशा पद्धतीचं एक चित्र उभं करून आपल्याला फक्त संभाजी महाराजांचा तेवढाच चरित्राचा भाग आणि शिवाजी महाराजांचा तेवढाच चरित्राचा भाग आपल्याला दाखवण्यात आला. पण एक लक्षात घ्या, काय संभाजी महाराज तेवढ्या पुरतेच शिल्लक राहणारं व्यक्तिमत्व नाहीये. संभाजी महाराज उमद व्यक्तिमत्व आहे. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज या दोन्ही व्यक्तिमत्वाबद्दल जर आपण विचार केला तर जाणीवपूर्वक काही धर्मांध शक्ती विशिष्ट कारणासाठी शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा युद्धाचा फक्त तलवारी, ढाल तलवारी आणि हिंदू मुस्लिम या कारणासाठी वापर होतो. पण नुसतं तलवारीच्या बळावर एकही लढाई 120 लढायांपैकी न हारणारा राजा म्हणजे शिवपुत्र शंभूराजा, स्वराज्य रक्षक शंभूराजा, कुळवाडी भूषण शंभूराजा, हे या निमित्तानं निश्चितपणे सांगता येईल. आणि इतर राजांच्या तुलनेमध्ये संभाजी राजांचं वेगळं पण काय तर निर्व्यसनी, प्रचंड बुद्धिजीवी, स्वतः लिखाण करणारा, स्वतः संस्कृत पंडित आणि इतर राजांच्या तुलनेमध्ये अगदी आदिलशाह असेल, निजाम असतील, मोगल असतील, डच, फ्रेंच, इंग्रज असतील, या सर्वांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांनी जिथं जिथं लढाया केल्या असतील किंवा जिथं कुठं व्यवहाराची बोलणी केली असेल, ज्या मंत्र्यांनी कुरघोड्या केल्या आणि इंग्रज अधिकाऱ्यांशी बोलण्याची जरी वेळ आली तरी सुद्धा संभाजी महाराजांनी त्या भाषिकांशी त्या भाषेतच संवाद साधलाय. म्हणजे लढाई बरोबर बुद्धिजीवी सुद्धा संभाजी महाराज तितकेच होते. असं म्हणजे नुसतं लढायाच लढाई नाही, जिथं मुत्सद्देगिरी करून लढाई टाळता आली तर तो पण प्रयत्न महाराजांनी नक्कीच केलेला आहे. इतका बलाढ्य राजा सर, पण शेवटी विश्वासघाताने पकडले गेले. यस. संगमेश्वर मध्ये जो प्रसंग घडला तो नेमका कसा घडला? मुकर्रब खान कोल्हापूरला होता आणि आपल्यातील काही भट आणि आपल्यातीलच काही घरभेदी हे मुकर्रब खानाला सगळ्या आतल्या माहिती येत होते. आणि मुकर्रब खानाकडे स्वतःच 3-3.5 सैन्य घेऊन मुकर्रब खान हा संगमेश्वरच्या दिशेने येत होता. पण त्यानं 2 तुकड्या केल्या. एक तुकडी 500 ते 700 लोकांची त्याच्या मुलाकडे त्याचं प्रतिनिधित्व दिलं आणि 1,500 ते 2,000 लोकांची तुकडी ही त्याच्यासोबत त्याचं नेतृत्व तो स्वतः करत होता. पुढे संभाजी महाराजांना देखील या गोष्टीची कुणकुण लागली
की आपल्यातील काही लोक फितूर झालेली आहेत आणि ती लोक मुकर्रब खानाकडे जाऊन आपल्याबद्दलची माहिती त्याला देत आहेत. पण संभाजी महाराजांनी तिथं कवी कलश असतील आणि आपले मालोजी घोरपडे असतील, मालोजी घोरपडेंशी आणि कवी कलशांशी तिथे त्या युद्धनीतीबद्दल चर्चा केली की आपण इथं निर्णय काय घेतला पाहिजे. तर त्यावेळेला कवी कलश आणि मालोजी घोरपडे हे संभाजी महाराजांना म्हटले की महाराज, आपण इथनं निसटलं पाहिजे. 500-700 थोडे तिडके मावळे आपल्या सोबत आहेत, आपण इथून रायगडाच्या दिशेने गेलं पाहिजे. पण संभाजी महाराजांनी सांगितलं, संभाजी महाराजांना दिलेली माहिती सुद्धा काही प्रमाणात चुकीची होती. ती कशी? का मुकर्रब खानाचं फक्त 500 सैन्य हे आपल्या दिशेनं चाल करून येत आहे आणि मराठ्यांचं सैन्य किती आहे तर 700. संभाजी महाराजांना वाटलं आपण इथून निघता कामा नये, आपण त्या सैन्याचा पराभव निश्चितपणे करू शकतो. अशा पद्धतीची संभाजी महाराजांचा समज आपल्यातीलच काही घरभेदींनी खोडून काढला आणि संभाजी महाराजांना त्या लढाईमध्ये आपल्या मालोजी घोरपड्यांना जीव गमवावा लागला. आणि त्यांनी त्या 500-700 मावळे त्यांचे जे सरदार होते मुकर्रब खानाचे आणि त्याच्या बाजूनी मागून येणारे 1,500-2,000 हजार सैन्यांनी मराठ्यांच्या सैन्यावर हल्ला चढवला आणि त्यांनी बाणांचा देखील मारा चालू केला. त्याच्यामध्ये धारातीर्थी पडले मालोजी घोरपडे आणि शेवट कवी कलश आणि संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अटक झाली आणि संभाजी महाराजांचा मराठ्यांच्या छत्रपतींचा घात त्या ठिकाणी आपल्या घरभेदींनीच केला. स्वराज्याच्या भूमीमध्येच फितुरी झाली. यस, हा जो क्षण होता हा छत्रपती संभाजी महाराजांसाठी खूप वेदनादायी होता. संभाजी महाराजांसाठी निश्चितपणे वेदनादायी होता, स्वराज्यासाठी वेदनादायी होता. आणि आम्ही स्वराज्यातले रहिवासी म्हणून किंवा आपण मावळे म्हणून किंवा त्या शिवविचारांचे शंभू विचारांचे पायी म्हणून आपल्यासाठी देखील तितकाच वेदनादायी आहे. या कुरघोड्या करणाऱ्या ज्या औलादी होत्या यांनी किमान फक्त बाजूला जरी राहिले असते, जे धर्माचं भांडवल करून आता जी जगतायत मंडळी, आपल्याच इतर मराठा बहुजनांची पोरं फक्त दंगलीसाठी वापरायची, ही जी लोक आहेत ज्यांचे जे हे वंशज आहेत, या लोकांनी संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जर लुडबुड जरी केली नसती तरी या भारताचा इतिहास निश्चितपणे वेगळा असता. आणि हे सगळ्यात वेदनादायी आहे का घरभेदी लोक सर्वात जास्त त्रासदायक ठरले. रावणाला मारायला कारणीभूत बिभीषण ठरला. इतकंच लक्षात घ्या की आपल्या लोकांनी, रावण तरी व्यभिचारी होता, तो प्रचंड वाईट कृत्य त्याची होती, पण माझा संभाजी राजा रयतेला पोटाशी कवटाळणारा होता. आणि या संभाजी राजाबद्दल चुकीच्या पद्धतीनं गायडन्स करणं किंवा संभाजी महाराजांबद्दल अफवा पसरवणं, लिखाण काम त्यांच्या विरोधामध्ये करणं आणि गडावर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची संभाजी महाराजांबद्दलची चुकीची माहिती देणं, अशा पद्धतीनं संभाजी महाराजांचा इतिहास कलंकित करण्याचं काम या लोकांनी केलं. ही फक्त बाजूला जरी राहिली असती, यांनी लुडबुड जरी केली नसती तर निश्चितपणे इतिहास काहीतरी भारताचा इतिहास फार वेगळा असता. सर, आता इतिहासातील सर्वात हृदयद्रावक प्रसंगाकडे मी येतो की संभाजी महाराजांवर झालेले अमानुष अत्याचार. त्यामागे औरंगजेबाचा उद्देश नक्कीच चांगला नव्हता. याच्यामध्ये 2 पैलू आहेत सर. अगदी तुम्ही विचार करा, ते 40 दिवस आपण नुसते आठवले तरी त्या यातना आपण सहन करू शकणार नाही. आपण विचार देखील नाही करू, आपण विचार सुद्धा करू शकत नाही किंवा आपली ती इमॅजिनेशन पॉवर सुद्धा नाही का आपण त्या घटनेकडे कशा पद्धतीने बघतो. औरंगजेबानं संभाजी महाराज, आता अनेक लोक वेगवेगळ्या मान्य करतात, पण मी काही इतिहासकारांची नावं तुम्हाला सांगितली याच शो मध्ये. संभाजी महाराजांच्या बाबतीतला तिथला इतिवृत्तांत तिथं लिहिलेला आहे. औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा कशा पद्धतीचं तिथं शासन संभाजी महाराजांना करण्यात आलं. याच्यामध्ये जर आपण विचार केला सर, संभाजी महाराज आणि कवी कलशांबाबतीतचा 40 दिवसामध्ये संभाजी महाराजांना औरंगजेबानं ज्या वेळेला तिथं औरंगजेबाच्या समोर आणलं, त्यावेळेला औरंगजेबाचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण जे तुम्ही प्रश्न विचारला होता मागे का औरंगजेबाला सर्वात जास्त भीती ही संभाजी महाराजांचीच होती का, तर निश्चितपणे त्याला हीच भीती होती आणि त्याला गगनात मावेना त्याचा. म्हणून मुकर्रब खानाला तिथं त्यांनी वेगवेगळे भेटवस्तू त्या ठिकाणी संभाजी महाराजांना अटक करून आणलं म्हणून दिल्या. आणि औरंगजेबानं तिथं काही जे शासन फरमावलं त्याच्यामध्ये सुद्धा आपली लोक काही औरंगजेबाला सामील होती. तशा पद्धतीचे प्रश्न जाणीवपूर्वक औरंगजेबाला विचारायला भाग पडली आणि फार चुकीच्या पद्धतीने संभाजी महाराजांबाबतीत बदनामीकारक लिहिल्या सुद्धा गेलं. काय का माझ्या मुलीशी लग्न करतो का, म्हणजे तुझी मी सुटका करतो वगैरे वगैरे, या सगळ्या बाजार गप्पा आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रश्न औरंगजेबानं प्रामुख्यानं विचारले संभाजी महाराजांना मृत्यूच्या अगोदर. का ती 2 प्रश्न अशी होती, माझ्या सैन्यातली कुठली लोक तुला फितूर आहेत,
एक. दुसरं, तुझ्या गड किल्ल्यांच्या, तुझ्या स्वराज्याच्या खजिन्याच्या किल्ल्या कोणाकडे आहेत? कोणाकडे? या दोनच प्रश्न औरंगजेबानं संभाजी महाराजांना विचारलेले आहेत आणि त्यानंतर सजा सुनावलेली आहे. यामध्ये आपल्याही काही धर्मपंडितांनी जर गद्दारी केली नसती तर आपला संभाजी राजा पकडला गेला नसता आणि संभाजी महाराजांना इतक्या यातना भोगाव्या लागल्या नसत्या. हा इथला मतितार्थ तुम्ही लक्षात घ्या की संभाजी महाराजांचा हा इतिहास जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला मन कलुषित, एकदम अत्यंत वेदनादायी आपल्याला तो इतिहास ऐकायची सुद्धा आपल्याला तिथं इच्छा होत नाही. कारण आता ते 40 दिवस आपण अगदी तुम्ही मालिकांमधून, चित्रपटांमधून किंवा पुस्तकातून सुद्धा आपल्याला तो प्रसंग आल्यानंतर असं वाटतं का यार नको, आपण हे इथं कुठेतरी आपण थांबून घेतलं पाहिजे, स्किप केलं पाहिजे. ते नाही होत सर बघणार. यस, निश्चित. इतक्या क्रूर यातना सहन केल्या सर छत्रपती संभाजी महाराजांनी, तरी सुद्धा महाराज औरंगजेबासमोर झुकले नाही. तर त्यांना ही ताकद कुठून मिळाली, कशी मिळते सर या लोकांना ही ताकद? संभाजी महाराज हे असं एखादंच व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावर निर्माण होऊ शकतं. वडिलांचा वारसा, आजोबांचा वारसा आणि स्वतः आजीचा देखील वारसा किंवा स्वतःच्या मामांचा देखील वारसा हंबीररावांचा असेल. म्हणजे जरी ते सोयराबाईंचे बंधू असले तरी संभाजी महाराजांना या युद्धकलेचं असेल किंवा लिखाणाचं असेल किंवा वाचनाचं असेल, संभाजी महाराजांना इतक्या मोठ्या प्रमाणात हा वारसा जो मिळाला ही त्याची मुत्सद्देगिरी होती. दुसरं, याच्यामध्ये प्रत्येकाला श्रेय निश्चित आहे, पण संभाजी महाराजांची स्वतःची मेहनत त्याच्यात प्रचंड आहे. प्रचंड, अगदी एक्स्ट्रीम लेवलची मेहनत संभाजी महाराजांची त्याच्यामध्ये आहे. आणि हा मुत्सद्दीपणा आला कुठून? तर याच घटनेतून, का ज्या लढाया शिवाजी महाराजांना कराव्या लागल्या त्याच प्रेरणा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांनी घेतल्या. जिजाऊंनी त्यांना दिलेल्या मोटिवेटेड ज्या गोष्टी होत्या त्या अंगीकारल्या. त्याच्यानंतर प्रचंड लिखाण, वाचन आणि त्याही पलीकडे जाऊन युद्धनीती, त्याच्यातले बारकावे हे संभाजी महाराजांनी समजून घेतले आणि त्याच्यातूनच संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व मोठ्या प्रमाणात, आणि ज्या मंत्र्यांनी ज्या कुरघोड्या केल्या त्यांच्या सुद्धा कारवायांना संभाजी महाराजांनी जुमानले नाही. स्वराज्याचा विस्तार वाढला पाहिजे, स्वराज्याचा विस्तार मोठा झाला पाहिजे. वडिलांची आज्ञा ही डोक्यावर ठेवणारा राजा म्हणजे छत्रपती शंभूराज. धर्मांतर स्वीकारण्याचा, आता तुम्ही म्हटले की त्यांना दोनच प्रश्न विचारले, परंतु कथित जो इतिहास आपल्याला सांगितला जातो किंवा ऐकतो आपण समाजामध्ये, तर जर धर्मांतर स्वीकारलं असतं तर त्यांचा जीव वाचला असता. संभाजी महाराजांना धर्मांतरण करणं हा सगळा विषय जो आहे, ह्या सगळ्या बाजार गप्पा आहेत सर. एक लक्षात घ्या, मी छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे, त्यानंतर आपण दक्षिण दिग्विजयकडे गेलो आणि या सगळ्या लढाया लढाव्या लागल्या. याच्यामध्ये शंभूराजे आणि स्वतः राजाराम महाराज सुद्धा होते. म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य कुठपर्यंत होतं? आपण एक गोष्ट लक्षात घ्या, औरंगजेब महाराष्ट्राच्या 125 पट मोठा असलेल्या प्रदेशामध्ये तो राजा होता. बरोबर. औरंगजेब, त्या औरंगजेबाला जेरीस आणण्याचं काम छत्रपती शंभूराजांना आणि इथल्या मराठा साम्राज्यानं केलेलं आहे. त्याच्यामुळे बरं, हा आपण जर एक विचार केला, संभाजी महाराजांच्या समोर असलेल्या शाया कुठल्या? आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, ती काही मुस्लिम. शहाजीराजे कामाला कोणाकडे होते? आदिलशाहकडे. शिवाजी महाराजांचा स्वतःचा सुरुवातीचा काळ, अगदी बालपण हे कोणासोबत होतं? आदिलशहाच्या कार्यकाळ. बरोबर. मग शहाजीराजांना मुस्लिम का नाही केलं? शिवाजी महाराजांना मुस्लिम का नाही केलं? बरोबर. कट्टरवादी निश्चितपणे औरंगजेब कट्टरवादी होता आणि औरंगजेब कोणाचा आयडॉल असू शकत नाही. नीच विकृत असलेला हा औरंगजेब कोणाचा आयडॉल असण्याचं कारणही नाही, पण तो स्वतःच्या धर्माबद्दल प्रचंड कट्टर होता, हे निश्चितपणे या निमित्तानं सांगता येईल. पण संभाजी महाराजांना किंवा इतरही जे आता यांच्याबद्दलचं आपण हे वाचतो, नेताजी पालकर असतील, मोहम्मद कुली खान वगैरे, आपण त्या गोष्टी आपण ऐकल्यात. तर हे निश्चितपणे धर्मांतरण काही प्रकारात झाली ना, निश्चितपणे झाली. पण स्वधर्मात घेण्याचं पुण्य सुद्धा शिवाजी महाराजांनी त्यांच्या पदरी टाकलेलं आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू हा एक राजाचा अंत म्हणून त्याच्याकडे बघावं की एका विचाराची सुरुवात? संभाजी महाराजांचा मृत्यू इतका वेदनादायी असल्यानंतर सुद्धा, भारत हा भावनिक लोकांचा देश आहे. आपली लोक संभाजी महाराजांना म्हणून म्हणतो की वाचलं पाहिजे, पण संभाजी महाराजांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे आणि तो तरुणांना प्रेरणा देणारा सुद्धा आहे. ते तुम्ही एक लक्षात घ्या, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच राजाराम महाराज आणि ताराराणी 13 वर्ष औरंगजेबाला झुंजवलंय आणि या महाराष्ट्राच्या मातीतच त्याला गाडलंय. म्हणजे निश्चितपणे संभाजी महाराजांचा मृत्यू सुद्धा प्रेरणा देणार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, जगावं कसं तर छत्रपती शिवरायांसारखं जगावं,
आणि मरावं कसं तर छत्रपती शंभूराजांसारखं मरावं. हा जो आपल्याला मूलमंत्र या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारंवार ऐकायला मिळतो, याचं प्रमुख कारण ते आहे का छत्रपती शंभूराजांचा मृत्यू देखील प्रेरणा देणार आहे. इतिहासात संभाजी महाराजांबद्दल अनेक गैरसमज, आपण बऱ्यापैकी त्या गोष्टीवर आधी पण बोललेलोच आहे मागे, तर गैरसमज पसरवले गेलेत सर. हो. तुम्हाला वाटतं कसं की इतिहासाने संभाजी महाराजांवर अन्याय केला? 10,000% सर, संभाजी महाराजांवर निश्चितपणे इतिहास अभ्यासक असतील, संशोधक असतील, लेखक असतील, यांच्या वतीनं निश्चितपणे अन्याय झालेला आहे. तुम्ही नेपोलियनवर बघा सर, किती मोठं साहित्य निर्माण झालंय. संभाजी महाराजांवर बदनामीचं साहित्य या लोकांनी जास्त निर्माण केलं. जास्त निर्माण. म्हणून अभ्यासक उशिरा, म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं, शेजवलकर असतील, त्यानंतर वासी बेद्रे असतील, कमल गोखले असतील, त्यानंतर प्रति इतिहास लिहिणारे चंद्रशेखर शिकरे, आह साळुंके, कॉम्रेड शरद पाटील, या सगळ्या लोकांनी चांगला इतिहास लिहिण्याचं काम, वस्तुनिष्ठ इतिहास लिहिण्याचं काम निश्चितपणे केलं. बरोबर. पण काही हरामखोर वृत्तीची लोक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवस्वराज्याला डाग लावण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे आपल्या स्टुडिओच्या माध्यमातूनच हे या निमित्तानं सांगतो की या विकृत लिखाण करणाऱ्यांना पहिले ठेसलं पाहिजे. आपला संभाजी राजा बदनाम करण्याचं काम या लोकांनी, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 150 वर्षांनी जन्माला आलेला हा चिटणीस आहे, ज्या चिटणीसाच्या बकरीचे संदर्भ घेऊन आपली जी बदनामी करतात. हा चिटणीस कोण? तर ज्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं, त्याचा हा नातू. म्हणजे हा बदला म्हणून की काय, हे संभाजी महाराजांबद्दल अत्यंत हीन लिखाण करतात. म्हणजे जेव्हा समकालीन लोक होते त्यांनीही महाराजांना बदनामच करण्याचं काम केलं. यस. त्याच्यानंतर ज्या आले त्यांचं पण लिखाण महाराजांच्या विरोधातच दाखवलं गेलं. जर संभाजी महाराज या सगळ्या गोष्टी, जे आंतरिक त्यांचा वाद होते, त्याच्यानंतर जे कटकारस्थानं झाले आणि जी शेवटची घटना घडली त्यांची मृत्यूची, त्यात पण कटकारस्थानानेच महाराजांना कैद केलं गेलं. जर ही गोष्ट घडली नसती ना आज, तेव्हा जर महाराज, तर आजचा इतिहास कसा असता? निश्चित आपण कल्पना करू शकतो सर या विषयाची, का संभाजी महाराज सर अधिक काळ जिवंत असते. आपण ती कल्पना कर सर, किती सुंदर कल्पना आहे, सुखद कल्पना आहे. या देशाच्या नकाशावर शेवटच्या टोकापर्यंत, अगदी चायनापर्यंत सुद्धा मराठ्यांचं साम्राज्य असलं असतं. म्हणजे या स्वराज्याचं साम्राज्य तिथपर्यंत विखुरल्या गेलं असतं. आणि औरंगजेबाचा नामशेष सुद्धा कुठेही शिल्लक राहिलेला नसता. मी अनेकदा सांगतो सर की शंभू चरित्रातनं घेण्यासारखं निश्चितपणे काय, तर शिवाजी महाराजांची बुद्धिजीवी कल्पना ज्या काय संभाजी महाराजांच्या, त्यांचं लिखाण असू द्या, त्या वयातल्या त्यांची डायलॉग डिलिव्हरी असू द्या, हे संभाजी महाराजांकडनं आजच्या तरुणाईने घेण्यासारखं आहे. आजचा काळ काही ढाल तलवारीचा आहे का? आज जर शिवाजी महाराज आले असते तर ते चॉपर मधून आले असते. बरोबर. संभाजी महाराज आले असते तर चॉपर मधून आले असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला महाकम्प्युटर दिला असतं, तुम्हाला पेन दिला असता. अशा पद्धतीच्या लढाई आजच्या कॉम्पिटिशनच्या युगात आहेत. तर आपण त्यांच्याकडनं घेताना आपण ह्याही गोष्टी घेणं जास्त महत्वाचं आहे. सर, महाराजांचा जो इतिहास आहे तो खूप मोठा आहे, देदीप्यमान असा हा इतिहास आहे. त्याच्यामध्ये चढ उतार सगळ्या गोष्टी आहेत. हो. आपल्याला, मला वाटतं, सगळेच पैलू या इतिहासामध्ये महाराजांच्या याच्यातून बघायला मिळतात. सर, जो चुकीचा इतिहास पोचवला गेलेला आहे किंवा आपण तो ऐकतो, तो योग्य इतिहास किंवा ज्या खऱ्या घटना आहेत त्या समाजापर्यंत किंवा तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण काय काम करू शकतो? अनेक प्रबोधन साहित्य चळवळीच्या माध्यमातून आले. मी स्वतः गेली 15 वर्षापासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या चळवळीशी जुळलेलो आहे. अगदी घरादारासह मी त्या चळवळीचं काम करतो. आम्हाला तितकं यश साजेसं मिळालं नाही, कदाचित आम्ही कमी पडलो असो. अनेक इतिहासकारांनी, लेखकांनी आमच्या देखील साहित्य लिहिलेलं आहे, प्रचारक साहित्य लिहिलं आहे. मूळ साहित्यापर्यंत जाऊन काही संशोधनात्मक लिखाण आमच्या लोकांनी देखील केलंय. आमचं देखील तरुणाईला आव्हान आहे का आपण वस्तुनिष्ठ इतिहासाच्या मागे गेलो पाहिजे आणि तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. मग याच्यामध्ये आपलं प्रमुख काम काय आहे? धार्मिक जातीय दंगली थांबवणं, अंधश्रद्धा निर्मूलन करणं, विज्ञानवादी शिवाजी महाराज, संभाजी महाराज समजून घेणं. अमावस्येच्या रात्री उदाहरणं आपण शिवाजी महाराजांची बघितली, संभाजी महाराजांची बघितली ना सर. भरपूर ज्या योजना राबवल्या त्या अशाच पद्धतीनं शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, संभाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा इतरही महापुरुषांचा जो इतिहास आहे, तो वस्तुनिष्ठ इतिहासाला धरून आपण तो अभ्यासला पाहिजे सगळ्याच तरुणाईनं. म्हणजे इतरत्र कुठं डोकं घालण्यापेक्षा आपण जर खरंच शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना कवटाळत असू तर या वस्तुनिष्ठ इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आणि सर, आमच्या चळवळीचं नाव काय? संभाजी ब्रिगेड. आमच्याबद्दल तर अत्यंत हीन, आम्हाला अतिरेकी, देशद्रोही, धर्मद्रोही इथपर्यंतच्या बिरुदावली आम्हाला देऊन झालेल्या आहे.
बरं, मग संभाजी बिडीचं आंदोलन झालं तेव्हा ही पिलावळ होती कुठं? बरोबर आहे. त्यावेळेला संभाजी ब्रिगेडचे आमचे मित्र, त्यावेळेसचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील कोल्हापूर यांनी साबळे वागिरी हे नाव बदललेलं आहे. पण त्याचं सुद्धा श्रेय काही लोक घेतात. आणि जी लोक म्हणतात की हे नाव एकेरी आहे, ही अर्ध्या हळकुंडातली पिवळी नाव आहेत. हा खूप मोठा वाद चाललाय सर. आता करंट मध्ये शिवाजी कोण होता त्या पुस्तकावरून खूप मोठा वाद पेटलेला आहे आणि अजूनही चालूच आहे तो. कॉम्रेड अण्णा गोविंदजी पानसरे यांनी 1988 साली लिहिलेलं ते पुस्तक आहे. आपल्या इथले राज्यकर्ते, म्हणजे मी मी संजय गायकवाड टीका वगैरे नाही करते, पण गायकवाड सर माझी देखील आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी त्यांना एक विनंती करतो. सर, तुम्ही या मोठ्या सभागृहातले नेते आहात, तुम्ही तिथले प्रतिनिधी आहात आणि जिजाऊंच्या जिल्ह्यामधले तुम्ही सगळ्यात महत्वाचा गोष्ट. तर सर, तुम्हाला प्रकाशक आणि लेखकातला फरक कळत नाही. प्रशांत आंबी नावाचा एक व्यक्ती, आपण जरा या पॉडकास्टच्या माध्यमातून हा विषय वेगळीकडे चाललाय, पण तरी सुद्धा मी या निमित्तानं शिवाजी कोण होता या विषयावर बोलणं गरजेचं आहे. तो प्रशांत आंबी प्रकाशक आहे. बरोबर. आणि त्या पुस्तकाचं म्हणणं असं होतं, गोविंद पानसरे ज्या वेळेला एक्सपायर झाले, जेव्हा त्यांचा खून झाला, काही कर्मठांनी त्यांचा खून केला, त्यावेळेला गोविंद पानसरेंनी आधीच लिहून ठेवलेलं होतं का या पुस्तकाचे राईट्स कोणीही छापून वाटू शकतं. त्यांचे राईट्स त्यांनी स्वतःकडे ठेवलेले नाही किंवा कुटुंबाकडेही ठेवलेले नाही. बरोबर. म्हणजे त्यांचं काय मत होतं का शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मला लोकांपर्यंत गेला पाहिजे, जो विचार आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सर, तो एकेरी जो उल्लेख आहे, हो, आज त्याच्यावरून भरपूर वाद येतात. आता एकच गोष्ट झाली, पण आता जर म्हणाल तर आता भरपूर लोक आहेत की ते महाराजांच्या नावाने मुलांचे नाव ठेवतात. बरोबर आहे. म्हणजे कधी कधी असं येतं की त्या एकेरीपणाच्या एकेरी उल्लेखचे जे चाललंय तर ते कितपत योग्य आहे, तो वाद कितपत योग्य आहे. आता एक साधा विषय सर, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं आणि काकाचं नाव बघू आपण. अत्यंत महत्वाचा विषय मी तुम्हाला या निमित्तानं सांगतोय. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? शहाजीराजे. आणि काकांचं नाव शरीफजी. त्यांचं मूळ नाव काय? शाह शरीफ. पुढं जो जी लावलेला आहे तो आदराचा जी लावलाय. बरोबर. आता तानाजींचं नाव काय? तानाच आहे. पुढे जो जी लावलाय तो आदराचा लावलाय. म्हणजे आताच तुमचे एक सहकारी होते, ते मला आता यायच्या आधी मला काय बोलले? प्रफुल्लजी. आता ते बिचारे मला आदराने बोलले. पण आपण जर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो आणि संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो, असं जर अर्ध्या हळकुंडात पिवळा आपण जर हे डायलॉग करत असू तर आपलं ध्यान कुठंतरी. बरं, तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता त्या पक्षाची घोषणा जय भवानी जय शिवाजी. बरोबर. बरं, अनेक असे पुस्तक आहेत. स्वतः प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं दगलबाज शिवाजी नावाचं पुस्तक आहे. अनेक इतिहासकार असतील ज्यांनी शिवाजी महाराजांचं पुस्तक हे शिवाजी नावावरच टायटल आहे बऱ्याचशा पुस्तकांचं. माझ्याकडे प्रूफ पण आहे त्याचा. म्हणजे जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे वाद उकरून काढायचे आणि जिथं शिवाजी महाराज संभाजी महाराजांची ऍक्च्युअल बदनामी करणारे इतिहासकार लेखक असतील त्यांना शह द्यायचा, त्यांना सोडून द्यायचं. ही दुटप्पी भूमिका कधीही पटणारी नाही एक शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी म्हणून. मला तरी वाटतं तो जो त्या वरचं नाव म्हणतोय आपण त्याच्यापेक्षा त्या पुस्तकात काय दिलंय, तो विचार काय आहे, तुम्ही निश्चितपणे ते समजून घ्या. की तुम्ही नुसतं नावाने काहीतरी पेटवतायत आणि त्याच्यावर आपली पोळी भाजी जाते, हे कुठेतरी चुकीचं वाटतं सर. नक्कीच मी या प्रश्नाला लागूनच एक छोटासा विषय खोडतो याच्यामध्ये. आता काय होतं, एक गोविंद पानसरेंनी 1988 ला लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एक विषय आला का शिवाजी महाराजांचे गुरु तर दादू कोणदेवच होते, असं एक वाक्य त्याच्यामध्ये आलं. आता तुम्ही माझा पॉडकास्ट आता तुम्ही करताय किंवा माझ्याकडनं एखादी अनावधानाने निघून गेलेला शब्द आहे, मला जर चूक तुम्ही लक्षात आणून दिली तर मी तुमची माफी मागून घेईल किंवा दुरुस्ती कराल आणि पुढे जाईल. नक्कीच. मग गोविंद पानसरेंनी कालांतराने ती चूक त्यांच्या इतिहासकारांनी लक्षात आणून दिली, त्यांनी तो शब्द काढून टाकला. पण काही पिलावळी आता तोच संदर्भ देऊन फक्त तेवढंच पान टाकतात. ही जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या जातात. म्हणून मला सांगायचंय का निश्चितपणे आपण मूळ इतिहासाकडे, वस्तुनिष्ठ इतिहासाकडे गेलं पाहिजे. संभाजी महाराज फक्त इतिहासातील राजे होते की महाराष्ट्राचा स्वाभिमान? इतिहासातील राजे होते हे काही खोडण्यासारखी गोष्ट नाही, पण या महाराष्ट्राचाच नव्हे तर या देशातल्या तरुणाईचा स्वाभिमान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे. आपण असं म्हणू शकतो की स्वाभिमानी राजा. स्वाभिमानी राजा, एक स्वाभिमान म्हणजे तो तर जेनेटिक आलेली पर्सनॅलिटी आहे. बरोबर. जी संभाजी महाराजांनी कधीही चुकतं माप, औरंगजेबाच्या दालनात उभं राहिल्यानंतर सुद्धा संभाजी महाराज कधी वाकले नाही आणि चुकले नाही. पण त्याला मुत्सद्दीपणानं उत्तर देण्याची धमक ही शिवाजी महाराजांनी जशी दाखवली तशी संभाजी महाराजांनी सुद्धा त्याच्या दरबारात इतकी लोक जमा असताना या राजाचा अंत पाहण्यासाठी तिथली सगळीच्या सगळी त्या पंचक्रोशीतली सगळी जनता आणि त्याचे सगळे मनसबदारी सैनिक त्या सभागृहात उपस्थित होते.
म्हणून संभाजी महाराजांचं महत्व काय, का औरंगजेब जरी किती मोठा राजा असला तरी सुद्धा माझा राजा चारित्र्यानं, पराक्रमानं हा औरंगजेबापेक्षा निश्चितपणे काही पटीनं मोठा आहे. पटीने मोठा आहे. म्हणून आम्हाला औरंगजेबापेक्षा किंवा इतर राजांच्या तुलनेमध्ये आम्हाला संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अधिक जास्त भावतं. आणि ते जे त्यांच्याबद्दल जे पसरवलं गेलं त्याच्यामुळे थोडस असं वाटतं की राजावर खरंच अन्याय झालेला आहे. Yes. आणि महाराज ज्याने संभाजी महाराज वाचले, ज्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला सर, Yes. त्याला नक्कीच संभाजी महाराज जवळचे. या पॉडकास्टवर तुम्ही आले सर, व्यासपीठावर आले, Yes. महाराजांबद्दल तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला दिली. त्यानंतर खूप चुकीचे जे विचार होते त्यांच्याबद्दल पण तुम्ही इथं बोलण्याचा प्रयत्न केला किंवा ते विषय खोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आमच्या या व्यासपीठावर आले Thank you. आणि आम्हाला ही सगळी माहिती दिली. Yes. धन्यवाद सर. तुम्हाला संभाजी महाराज जयंतीच्या तुमच्या जनतेचं व्यासपीठ या कार्यक्रमाला आमच्या सदिच्छा. संभाजी महाराज जयंतीच्या आपल्या सदिच्छा देतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. जय शिवराय.